चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे सैनिक भवन उद्घाटन उत्साहात, ग्रामस्थांच्या देणगीतून साकारले आजी माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ, सामाजिक ऐक्य आणि देशभक्तीची प्रेरणा देणारा उपक्रम। चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथं ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सैनिक भवनाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। देश सेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि गावाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणारा हा उपक्रम ठरला असून या भवनामुळे आजी माजी सैनिकांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। अध्यक्षस्थानी आजी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष निवृत्ती मसूरकर होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील शहीद जवानांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देताना वातावरण भावूक झालं होतं। आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करत सैनिक भवन उभारणीसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा उल्लेख केला। सैनिकांचं योगदान केवळ सीमेपुरतेच मर्यादित नसून समाजातही त्यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं असं ते म्हणाले। प्रमुख पाहुण्या विद्या पाटील यांनी मनोगतातून गावकऱ्यांच्या लोकसहभागातून उभारलेलं सैनिक भवन हे सामाजिक ऐक्याचं प्रेरणादायी उदाहरण असल्याचं सांगितलं। या भवनामुळे आजी माजी सैनिकांना सन्मानाचं स्थान मिळेल, तसंच युवकांमध्ये देशभक्तीची प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मेजर किरण पाटील, MJ पाटील, भारती जाधव, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, विष्णू पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत सैनिकांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमास राजूबाई पाटील, AK पाटील, लक्ष्मण भिंगुडे, अशोक पाटील, पोलीस पाटील संगीता कोळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील तसंच मोठ्या संख्येनं आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्राध्यापक विनायक कांबळे आणि युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केलं, तर विजय पाटील यांनी आभार मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।